बोर्ड लावणार म्हणून बोर्ड पाहायला कुणीतरी तुमच्यासारखे मीडियाच्या लोकांनी बोर्ड दाखवले म्हणून तिकीट मुरली मोहनचं कट होईल असंही नाही आहे. आज असंही सांगू शकत नाही मी ठामपणे की मुरली मोहनचं तिकीट झालं आहे फायनल. पुण्यात भाजपच्या अज्ञात कष्टाळू कार्यकर्त्याची फ्लेक्सबाजी. पुणे महापालिकेच्या आवारात लावला फ्लेक्स. स्टँडिंग दिली, महापौर दिलं, सरचिटणीस बनवलं, खासदारकी पण देणार. आता बास झालं, तुला नक्की पाडणार. हे लिहिलेला फ्लेक्स महापालिका आवारात लावण्यात आला होता. त्यावरून राजकीय क्षेत्रात वेगानं चर्चा सुरू लागल्या. पुणे लोकसभा मतदारसंघातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ इच्छुक आहेत आणि फ्लेक्सचा रोख हा त्यांच्यावरच आहे. फ्लेक्स बरोबरच सोशल मीडियावर देखील याच आशयाचे मेसेज फिरत असून त्यामुळे राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. या घटनेची दखल घेत भाजपाचे नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांनी भाजपमध्ये फ्लेक्सवरून उमेदवारी ठरत नाही असं सांगून असे प्रकार करणाऱ्यांना खडे बोल सुनावलेत. अजून उमेदवारी कोणालाही घोषित झाली नाहीये, पण भाजपमधला जो अंतर्गत वाद आहे किंवा गडबाजी आहे ते पुन्हा एकदा या बॅनरच्या माध्यमातून समोर आलेले आहे. थेट भाजपचा कार्यकर्ता असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात उघड नाराजी आहे किंवा त्यांना जो विरोध आहे उमेदवारीसाठी तो या बॅनरमधून दिसतो. बाबा, भारतीय जनता पक्षामध्ये निवडणुका आले की अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. आपण मागंही अनेक वेळा पाहिलं असेल. परंतु भारतीय जनता पक्ष एक शिस्तबद्ध पक्ष आहे. संघटनेतनं खालून पुण्यातून दिल्लीपर्यंत प्रत्येक गोष्ट जाते. त्यामुळे अशा कुठल्या बॅनरला किंवा अशा कुठल्याला पक्ष भीक घालेल असं मला वाटत नाही. कारण काही कारण नाही आहे. कुणी काही बॅनर लावतं, कोणी एखादा इच्छुक असतो, त्याचा छोट्या विचारधारेचा कार्यकर्ता असतो, तो आपल्या नेत्याला कुठेतरी अनस्टेबिलिटी दिसते बाबा आपल्या नेत्या बाबतीत, म्हणून तो कार्यकर्ता भावनेच्या भारत असे कुठले बॅनर लावतो. परंतु ह्या बॅनरला पक्षस्तरावरती काहीही किंमत नाही आहे. आणि माझं सगळं कार्यकर्त्यांना असं आव्हान आहे किंवा अशा कुठल्याही फालतू गोष्टीला आपण न पडता मेरिटप्रमाणे पक्ष संघटना पुण्यात सर्वे करते केलेलं आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या कमिटीमध्ये पण काही नावं गेलीत. तिथून दिल्लीला नाव जाऊन जो मेरिटचा माणूस आहे, ज्याला पक्षनिष्ठा आणि ज्याची स्वतःची पक्षी ताकद हे पाहून पक्ष तिकीट द्यायचं. कोणावरही अन्याय पक्ष कधीच करत नाही. आपण पाहिलं की मेघाताई कुलकर्णींना आमदारकी त्यांची 5 वर्षाचा गॅप झाला, परंतु सगळे म्हणत होते की त्यांच्यावर अन्याय झाला. पक्षश्रेष्ठींनी 6 वर्ष सर्वोच्च सभागृहातला त्यांना सदस्यपद दिलेलं आहे. त्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्याशी विचंबना करून घेऊ नये स्वतःची. कोणा अन्याय होईल, कोणाही भारतीय जनता पक्षामध्ये कोणाही अन्याय होणार नाही पुणे शहरात. वातावरण दूषित करण्याचा हा सगळा प्रकार आहे का किंवा निवडणुका आल्यावरच अशी पोस्ट? मी आता आपल्याला म्हटलं की काही नेत्यांचे काही असंतुष्ट कार्यकर्ते असतात, ज्यांना स्वतःचे नेते विश्वास नसतो. असेच कार्यकर्ते अशा कुठल्या तरी भानगडीत पडतात आणि ह्या बॅनरमध्ये काहीही भारतीय जनता पक्षाच्या विचार कुठलेही बदलू शकत नाहीत. जो काही निर्णय घेईल कोर कमिटी असे बॅनर बघून निर्णय बदलणार नाहीत किंवा असे बॅनर बघून निर्णयही देणार नाहीत. आता तिथं लिहिलं आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी, परंतु आमचा भारतीय जनता पक्षाचा जो काही संघटनात्मक विचारधारा आहे, तर मला वाटत नाही की भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी लावला असेल. कुणीही असतं किंवा बाबा काही विरोधी पक्षी असतात, तर नाही वाटत असते की नाही बाबा हे काहीतरी चालले तर बदनाम करा पक्षाच्या निवडणुकीच्या काळात. त्यामुळे असं भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले असतील असंही ठामपणे कोणी सांगू शकत नाही. पण आता आपण पाहतोय की भाजपमध्ये जे बाहेरून आलेले आहेत त्यांना संधी दिली जाते, जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना मात्र संधी दिली जात नाहीये. त्याचाच प्रत्यय इथं आलेला दिसतो. नाही, मला असं दाखवा तुम्ही की बाहेरून आलेलं कोण व्यक्ती पुणे शहरात, पुणे शहरामध्ये आपण पुण्यात बॅनर लागल्यामुळे पुण्याचं बोलू आपण. पुणे शहरात भारतीय जनता पक्षामध्ये कुणीही नवीन आलेलं नाही आहे खासदारकीच्या रेसमध्ये. आपण बघताय की जेवढे पण रेसमध्ये मुळीक असतील, मुळीकांना पण पहिल्यापासून पक्षामध्ये आहेत. मुरली मोहोळ पहिल्यापासून पक्षामध्ये आहेत. आणखीन कोणी इच्छुक असेल, समजा मी असेल, मी 10 वर्ष झालं पक्षाला. त्यामुळे आमच्या कुठल्याही पक्षामध्ये कुठलाही असं नवीन इच्छुक खासदारकीच्या इच्छुक नवीन कोणी नाही आहे. आणि इतरही बघा नवीन ज्यांचं ज्या एरियात साम्राज्य आहे
त्या ते एरियात निवडून येणे क्षमता असणाऱ्यांनाच तिकीट दिलं जातं आणि तिकीट दिलं जाईल. मात्र त्या बॅनरवरती असं लिहिलंय की निवडणुकीत पाडणार, म्हणजे याचा अर्थ असा धरायचा की मुरलीधर मोहोळांना उमेदवारी जवळपास माहितीच झालेली आहे. हे संपूर्ण भारतीय जनता पक्षाची दिल्ली कोर कमिटी फायनल करेल. हे बोर्ड हा क्रायटेरिया असू शकत नाही. बोर्ड लावणार म्हणून बोर्ड पाहायला कुणीतरी तुमच्यासारखे मीडियाच्या लोकांनी बोर्ड दाखवले म्हणून तिकीट मुरली मोहोळांचं कट होईल असंही नाही आहे. आज असंही सांगू शकत नाही मी ठामपणे की मुरली मोहोळांचं तिकीट झालं आहे फायनल. हे सगळं माझ्या माहितीप्रमाणे 15 तारखेनंतर डिक्लेअर होईल. म्हणजे दुसरी यादी 15 नंतर डिक्लेअर होईल. जे मला जेवढं नॉलेज आहे 15 नंतर महाराष्ट्रातली यादी ही 15 ते 20च्या दरम्यानच डिक्लेअर होईल. त्यात तुम्ही एक इच्छुक आहात. तुम्ही पुन्हा एकदा मी इच्छुक आहे, जग जाहीर आहे. मी वरिष्ठांनाही कळवलं आहे की मी इच्छुक आहे आणि वरिष्ठांना मी एवढे सांगितले मी इच्छुक आहे, परंतु आपण जो क्रायटेरियामध्ये बसेल निवडून येण्याच्या त्याला तिकीट कोणालाही दिलं तरी मी पक्षाचं काम करेल. आता पहिल्यांदाच अशी तुम्ही कसं इच्छुक आहात, म्हणजे तुम्ही प्लस पॉईंट काय सांगाल तुमचे? माझा प्लस पॉईंट आता प्रत्येकाचा प्लस पॉईंट असतो. एक फर्स्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते. सेकंड दुसरं की बाबा मला असं वाटतं की माझे स्वतःचं नेटवर्क आहे पुणे शहरात. काहीतरी विशिष्ट असतील. मी 14-10 वर्ष झालं पक्षाची एक निष्ठ आहे. पक्षाच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यामध्ये माझा सहभाग असतो. या सगळ्या गोष्टींमुळे मी इच्छुक आहे. जसे मुरली मोहोळ इच्छुक आहेत, जसे जगदीश मुळीक इच्छुक आहे, तसं मी इच्छुक आहे. आता जगदीश मुळीक म्हणतात माझ्या वाळ्यावर म्हणून हे पोस्टर लावलं. अण्णा म्हणतात मला माहित नाही कोणी लावलं. मग लावले कोणी? मग मी तुम्हाला आपल्याला तेच सांगतो की विरोधी पक्षाचं पण काम असू शकतं. बाबा चला यांच्यात भांडणं लावा, पण असं काही होत नसतं. भांडणं वगैरे काही नाही. बरेच वेळा असे बॅनर लागलेत. बऱ्याच वेळा निवडणूक योग्य त्या व्यक्तीलाच पक्षाने दिलेली आहे. त्यामुळे ह्या बॅनरचा काहीही फरक पडत नाही. उगाच मीडियाने बबाल केला आहे बॅनरचा. आमच्या पक्ष स्तरावरती कुठलाही निर्णय होणार तो दिल्लीतच होणार आणि तो मेरिटवर होईल. समाज माध्यमावर नितीन मुळीक जे भाजपचे सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या नावाने मेसेज करतो की कोथरूडला इतकं सगळं दिलं, कॅबिनेट मंत्रीपद दिलं, खासदारकी दिली, आता लोकसभेची उमेदवारी कोथरूडला द्यायची. आता हे कार्यकर्त्यांच्या भावना असतात, त्या बोलून दाखवतात. त्या भावनेचा पक्ष श्रेष्ठी नक्कीच आदर करेल हे मी आपल्याला सांगतो. मेरिटवरती निवडणूक होईल. ज्याची निवडणूक येण्याची क्षमता जास्त आहे. असं काही नाही की आम्ही कोथरूडला अजून एक खासदार दिला आहे किंवा कोथरूडला आमदार आहे, मंत्री आहे म्हणून मोहळांना टाळायचं किंवा मोहळांना डावलायचं असं काही नाही आहे. ज्याची निवडून येण्याची क्षमता असेल, सर्वेमधून जो निवडून येण्याचं फेस असेल व्हॅल्यू, त्याला नक्की तिकीट दिलं जाईल. संघर्ष आहे का? हा मुळीक मोहोळांचा संघर्ष आहे? असं नाही सांगता येत. संघर्ष वगैरे काही नाही. आमच्या पक्षामध्ये तिकीट मिळताना इच्छुक खूप असतात. इच्छुकांपर्यंत तिकीट डिक्लेअर होईपर्यंत चढाओढ असते. संघर्ष नसतो किंवा तुला मला मिळावं, प्रत्येकाला वाटतं की आम्हाला मिळावं तिकीट. तर ते संघर्ष तेवढ्यापुरता असतो. हा चढाओढ असती. तिकीट जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा संपूर्ण भारतीय जनता पक्ष ज्याला तिकीट मिळेल त्याच्या ठामपणे मागे असेल. तुमचा सर्वे काय म्हणते? तुमचा सर्वे काय म्हणते? आमचं सर्वे, माझं सर्वे असे की भारतीय जनता पक्षाचं सीट मागच्या वेळेपेक्षा 10 का होईना जास्त मताने निवडून येईल.